नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता राज्यामध्ये नोटिसांचं सत्र सुरू झालंय. मनसेच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांकडून 188 ची नोटीस बजावण्यात आली आहे. राज्यभरातील 75,000 मनसे कार्यकर्त्यांना अशी नोटीस बजावली गेली आहे. यामध्ये महाआरती किंवा भोंगे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे सोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा नोटिसा पाठवलेल्या आहेत. या सर्वांना 17 मे पर्यंत मुंबई सोडण्याचे आदेश जारी केलेत. या कार्यकर्त्यांना मुंबईमध्ये वावरण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि ईद सणावेळी मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या हद्दीमध्ये वावरू नये, कारण मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडवली जाण्याची शक्यता आहे, असं घाटकोपर पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामध्ये म्हटलंय. एसीपी आनंद नेर्लेकर यांनी या संबंधीचे आदेश दिलेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, आता ईद किंवा अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून काय आदेश जारी करण्यात आलेत, कोणाकोणाला नोटिसा गेल्यात? खरं तर आपण बघता ज्या पद्धतीनं औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली होती, त्यानंतर तडीपारचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. साधारणपणे राज्यभरातील 75,000हून अधिक मनसे सैनिकांना अशा पद्धतीची नोटीस ही पोलिसांकडनं बजावण्यात आलेली आहे, ज्यानुसार आगामी 7 दिवस तुम्ही मुंबईमध्ये राहू नये अशा पद्धतीची नोटीस ही देण्यात आलेली आहे. अगदी तळागाळातील गावखेड्यातील मनसे सैनिकांनी कुठल्याही पद्धतीने गनिमी कावा करू नये, कुठल्याही पद्धतीने सामाजिक तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये, याकरता पोलिसांकडनं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. आज संपूर्ण दिवस जर आपण बघाल तर सगळ्यात महत्त्वाची एक घटना आहे, म्हणजे सगळ्या मनसे पदाधिकाऱ्यांची, नेते मंडळींची शिवतीर्थावरती एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा या नोटिसींबाबत चर्चा केली जाणार आहे. राज ठाकरे यांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती, 4 मेचं अल्टिमेटम त्यांनी दिलेलं होतं, परंतु यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांनी काल एक ट्विट सुद्धा केलेलं आहे की शांततेच्या मार्गानं आपल्याला अक्षय तृतीया साजरी करायची, महाआरती कुठेही करायची नाहीये आणि या महाआरतीलाच लक्षात घेत, ईद या सणाला लक्षात घेत अशा पद्धतीच्या नोटिसा ज्या आहेत त्या पोलिसांनी अनेक मनसे सैनिकांना बजावल्याचं पाहायला मिळतंय. साधारणपणे 75,000हून अधिक मनसे सैनिक राज्यभरातील आहेत आणि त्यांच्यासाठी या नोटिसा पोलिसांनी बजावलेल्या आहेत. आज औरंगाबादमध्ये सुद्धा झालेल्या या बैठकीनंतर, औरंगाबादमध्ये झालेल्या सभेनंतर गृहमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक पोलीस महासंचालकांची होणार आहे. त्यामध्ये एक अहवाल औरंगाबाद येथे राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांविषयी, अनेक नियमांचं उल्लंघन झालं त्याविषयी सुद्धा एक महत्त्वाची बैठक आज गृहमंत्री घेणार आहेत. जी सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे सणांच्या पार्श्वभूमीवर मनसे सैनिक असतील किंवा इतर काही संघटनांचे कार्यकर्ते, त्यांना पोलिसांनी आवर्जून नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि याच नोटिसा संदर्भात किंवा नोटिशी संदर्भात मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. पाहूयात. पद्धतीची भूमिका काल ट्विट करत राज ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा? नाही, कसं आहे की जी महाआरती आहे ही कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होऊ नये आपापसात, म्हणून साहेबांनी ती महाआरती कॅन्सल करायला लावली. आणि एक गनिमी कावाचा आहे आमचा की महाआरतीला आज सगळेच पदाधिकारी बाहेर पडणार आणि त्याच वेळेला पोलीस आमच्यावर कारवाई करतील. त्यामुळे साहेबांनी हा आदेश काढला की बाबा महाआरती करू नये, जातीय तेढ पण निर्माण नाही होणार. ईद आहे, आज चांगला सण आहे त्यांचा, त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने साजरा होऊन दे, त्याकरता एक सन्मान्य राजसाहेबांनी हा आदेश काढलेला आहे. वळसे पाटलांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे पोलीस महासंचालकांची, एक अहवाल सादर केला जाणार आहे. कसं बघता याकडे? अहवाल अगोदरच तयार झालेला आहे. औरंगाबादची मीटिंगची ज्या वेळेला परमिशन्स घेतल्या जात होत्या ना, त्याच्यामध्ये जे टाकलेत ना ते अटी शर्ती, त्या पद्धतीने अहवाल अगोदर तयार झालेला आहे आणि फक्त त्याच्यावर आज सही व्हायचे, बाकी काही नाही आहे. हे सगळे तिघाडी सरकारमधले जे महत्त्वाचे नेते आहेत आणि आयुक्त, हे सगळे एकत्र बसून त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. त्या पद्धतीने ते कारवाई करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेमध्ये काही अटी शर्थींचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून या संदर्भात अहवाल तयार करण्यात आलाय आणि हा अहवाल औरंगाबाद पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला। पोलीस महासंचालक आता हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करणार असून या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होतीये। राज ठाकरे यांच्या सभेमध्ये काही अटी शर्थी घालून देण्यात आलेल्या होत्या त्यांना आणि याच अटींवरती त्यांना सभेसाठी परवानगी मिळालेली होती। मात्र या सभेदरम्यान काही अटी शर्थींचं उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि याच संदर्भात राज ठाकरेंवरती आता काही कारवाई होते का हे पाहावं लागेल। मात्र या संदर्भातला अहवाल हा आता पोलीस महासंचालकांकडून गृहमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर आता ठरेल की राज ठाकरे यांच्यावरती काय तक्रारी दाखल होतात किंवा पुढे काय होतं। मात्र औरंगाबादमधल्या सभेमध्ये काही अटी शर्थींचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आज बैठक आहे। पोलीस महासंचालकांकडून गृहमंत्र्यांकडे या सभेसंदर्भातला अहवाल सादर केला जाणार आहे। लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ते बोलत होते आणि आता तिकडची सुपारी घेतली अशी घणाघाती टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली। रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी देखील सांगितलं की पवार साहेब जातीयवादी नाहीत आणि यातूनच राज ठाकरेंना उत्तर मिळालं असेल असं अजित पवार म्हणालेत। नाशिकमधल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंची नक्कल सुद्धा केली। त्याच्यामध्ये जर एखादं दादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण? आपले लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती आता ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपोर्ट ते बोलत होते। सुपारी घेतली होती नाही तर लगेच ब्रेकिंग न्यूज सुपारी घेतली असं मी बोललेलो नाही। माझी शपथ मागे घेतो तरी 15 दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर पुन्हा विकायचं नाही। सूर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर नॅपकिन पुढे हे आणि मग सारखं काय नाकाला नॅपकिन लावायचं। तर नाटककार स्क्रिप्ट वाचून काम करतो तसं सध्या राज ठाकरेंचं सुरू आहे अशी टीका जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली। जसं एखादा नाटककार एक स्क्रिप्ट वाचतो आणि त्या स्क्रिप्टच्या भरशावर काम करतो तर स्क्रिप्ट वाचलेला कार्यक्रम आहे। मुद्दे काय आहे, काय देणार आहे त्या देशाला, काय देणार आहे राज्याला, तुमच्या पक्षाचा विचार काय आहे, तुमची पुढची ध्येय धोरणं काय आहे। बिना दिशा दिसलेली नाव आहे ती, तिच्यामध्ये बसला तर ॲक्सिडेंट होणार आहे। आम्ही चूल पेटवण्याचं काम करत आहोत आणि काही जण घरं पेटवण्याचं काम करतायत असा टोला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे आणि भाजपला लगावला। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण बघा दोन वेगळ्या बाजूंमध्ये फरक स्पष्ट आहे। महाविकास आघाडी सरकार जे आहे ते काम करत आहे, कुठे हॉस्पिटल, कुठे शाळा, कुठे रस्ता असेल, शेतकऱ्यांसाठी काहीतरी असेल, नागरिकांसाठी काहीतरी असेल, हे आम्ही विकास कामं आणि शाश्वत विकासाची कामं करतोय। चूल पेटवण्याचं काम करतोय, बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न करतोय। दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष जो आहे तो भांडणं कशी लावू शकेल, आपला देश अजून विखुरला कसा जाऊ शकेल, समाज कसा विखुरला जाऊ शकेल आणि घर पेटवण्याचं काम करतोय। दरम्यान राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे। तर संजय राऊत, अबू आझमी आणि धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवरती घणाघाती टीका केली आहे। भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशामध्ये आहेत। या भोंग्यांमागची इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे, पॉवर कोणाची आहे, या भोंग्यांना हे देशाला माहिती आहे। हे हिंदुत्व नाही, हा कायद्याचा चौकटीतला विषय आहे। आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये। आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत, लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहे। या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे। अगर कहीं मस्जिदों में लाउड स्पीकर की कहीं गड़बड़ी है, इलीगलिटी है तो सरकार बात करे ना, सरकार बुलाए।
इमाम लोगों को, सरकार बुलाए मौलानाओं को, मुस्लिम संगठन को और बात करे, उसमें जो भी चीजें हैं वो कमी पूरी की जाएंगी। लेकिन सिर्फ मस्जिदों पे क्यों? कि लाउड स्पीकर सिर्फ मस्जिदों पे नहीं बजता है, लाउड स्पीकर 50-100 जगह पे बजता है, जिसकी वजह से बहुत ज्यादा उसका पोल्यूशन होता है, ध्वनि पोल्यूशन होता है। उस पर ये लोग सिर्फ और सिर्फ ये राजनीति में जिनको जनता ने बिल्कुल धुतकार दिया है, वो लोग अपनी जगह तलाश कर रहे हैं और वो चाहते हैं किसी तरह से भी हम जो है वापस आ जाएं। पद्धतीनं बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारांचा प्रश्न एवढा भयंकर वाढला आहे, ते सोडता खरंच भोंगे कुठले लावल्याने आणि काढण्याने आजच्या तरुणाईला भाकर मिळणार आहे का, नोकरी मिळणार आहे का? कुठेतरी आज विकासाचा गाडा हा प्रगत महाराष्ट्र म्हणून संबंध देश बघतो, आणखीन प्रगतीकडे वाटचाल करणार आहे का? असं जर त्या एका प्रश्नावरती सोडून जर आणि यावेळची सगळ्यात महत्त्वाची बातमी ती म्हणजे आजच्या सामनामधून देवेंद्र फडणवीसांवरती टीका करण्यात आली आहे। भाजपवाल्यांकडून उठसूट बाबराचं भजन असं अग्रलेखामध्ये म्हणण्यात आलंय आणि देवेंद्र फडणवीसांवरती बोचरी टीका आज सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे। धमक्या आणि इशाऱ्यांपेक्षा चीनवरती बोला, चीनचा गलवान खोऱ्यातले भोंगे उतरवा आणि चिन्यांना सुद्धा हकला तरच तुम्ही हिमतीचे, अशा प्रकारचं थेट आव्हान सामनामधून आज भाजपला देण्यात आलंय आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकास्त्र। आज सामनाचा अग्रलेख आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांवरती टीका करण्यात आली आहे। उठसूट बाबराचं भजन असं म्हणत अग्रलेखातून फडणवीसांवरती बोचरी टीका केली गेली आहे। धमक्या आणि इशाऱ्यांपेक्षा चीनवरती बोला, चीनचं गलवान खोऱ्यातले भोंगे उतरवा आणि चिन्यांनाही हकला असं आव्हान देण्यात आलंय। एकूणच भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना सामनाच्या अग्रलेखातून। तर नेमकं काय लिहिलंय या अग्रलेखामध्ये पाहूयात। श्री फडणवीस म्हणतात, बाबरी आम्हीच म्हणजे त्यांनी पाडली। तुम्ही भोंग्यांनाही घाबरता, शिवसेनेनं घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? लोक श्रीरामाचं भजन करतात, भाजपवाले आता उठसूट बाबराचं भजन करू लागलेत आणि हा बदल बरा नाही। धमक्या आणि इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का आणि कसे घाबरताय त्यावरती बोला। बाबरी आम्हीच पाडली असं सांगणाऱ्यांना देशामध्ये घुसलेल्या चीनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही। चीननं सुद्धा गलवान व्हॅलीमध्ये 23 भोंगे लावलेत आणि ते देशाला आव्हान देत आहेत की आम्ही इथून बाहेर पडणार नाही, मग ते भोंगे सुद्धा उतरवा आणि चिन्यांनाही हकला तरच तुम्ही हिमतीचे, असं थेट आव्हान आज सामनाच्या अग्रलेखातून भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना। या संदर्भात अधिक बोलणार आहोत फोनलाईन वरून। भाजपचे आमदार राम कदम आपल्या सोबत आहेत फोनलाईन वरती। राम कदमजी, आजचा सामनाचा अग्रलेख जर तुम्ही पाहिला असाल तर देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आलेली आहे। आजच्या सामनाच्या अग्रलेखातून एक गोष्ट स्पष्ट होते की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी वस्तुस्थिती मांडली की बाबरीचा ढाचा पाडताना ते शिवसेनेचा कुणीही कार्यकर्ता नव्हता, तरी मात्र शिवसेना उगाच मिरवत होती की त्यांनी बाबरी ढाचा पाडला आणि ते अतिशय स्पष्टपणे ते सगळ्या गोष्टी त्यांनी त्या दिवशीच्या सभेत मांडल्या। त्याच्यामुळे उघडं पडलं शिवसेनेचं सगळं काही। एक खोटी गोष्ट लोकांमध्ये सातत्यानं शिवसेनेचे नेते सांगत होते, तो किती खोटारडेपणा होता ते देवेंद्रजींनी मांडल्याच्या नंतर स्वाभाविकपणे सामनातून वास्तविक आम्हाला अपेक्षा होती कालच लिहितील म्हणून, कदाचित त्यांना वेळ मिळाला नसेल, तर आज त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त केलंय। पण बरं झालं त्या निमित्तानं त्यांनी दुःख व्यक्त केलं। त्यांना काहीही प्रश्न विचारा 2.5 वर्षात, यांचं एक ठरलेलं उत्तर आहे, केंद्राकडे बोट, इकडे बोट, तिकडे बोट। जबाबदारी घ्यायला कधी शिकणार आहात? जे योगी सरकार करू शकलं ते तुमच्यात हिंमत नाही, हे कधीतरी मोठेपणा घेत, जबाबदारी घेत कधी स्वीकारणार आहात आपण? या ठिकाणी चायनाचा विषय सुरू आहे का? राहिला प्रश्न चीनचा विषय, तर चीनचे प्रवक्ता असल्यासारखे तुमचे मित्र वागतात काँग्रेस, त्यांच्याविषयी बोलणार आहात का आपण? ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराचा निर्णय उशिरा यावा म्हणून 22 वकील दिले, त्या काँग्रेस सोबत तुम्ही बसलाय आणि तुम्ही बाबरीविषयी आम्हाला सांगणार आहात? महाराष्ट्रामध्ये मागच्या 2.5 वर्षात कसलं सत्र सुरू आहे?
दर 2 दिवसाच्या नंतर महाराष्ट्र सरकारची देशात का बदनामी होते? हे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार नाही, हे महावसुलीचं सरकार आहे असं लोक का म्हणतायत? इतकं बदनाम झालेलं सरकार आपण स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशात पाहिलंय का? तर याचं आत्मचिंतन न करता आकलेचे तारे तोडण्यात की चीनमध्ये काय झालं, इथे काय झालंय, तिथले भोंगे उतरवा, इथले भोंगे उतरवा, या अशा गोष्टी वायफळ गोष्टी करण्याच्या ऐवजी आपल्यामध्ये हिंमत नाही. आम्ही बाबरी ढाचा पाडताना त्यात शिवसेनेचा कुणीही नाही, हे स्पष्ट करा ना, मान्य करा. आणि जर होते तर दाखवा एक कार्यकर्ता, कोण कार्यकर्ता होता. देवेंद्रजींनी तर आकड्यासहित तारखेसहित कोण आरोपी होते, कोणावर आरोपपत्र दाखल झालं ते सगळं मांडलं ना. तुमच्याकडे आता खरं बोलायला काही जागाच उरली नाही. तुम्ही जे खोटं मिरवत होता ते सगळं तुमची लबाडी उघडी पडली. त्यामुळे आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचं दुःख व्यतीत होतं. जी राम कदमजी, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत याबद्दल. तर एकूणच आजचा सामनाचा अग्रलेख आणि त्यातून देवेंद्र फडणवीसांवरती करण्यात आलेली टीका आणि एकूणच भाजपवरती करण्यात आलेली टीका यावरती राम कदम यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. आणि आज ईदचा सण आणि त्यानिमित्तानं आता नमाज पठण ठिकठिकाणी केलं जात आहे. खासदार इम्तियाज जलील हे देखील नमाज पठणासाठी आलेले आहेत आणि आज रमजान ईद आणि त्यानिमित्तानं वेगवेगळ्या संपूर्ण देशभरातच वेगवेगळ्या मशिदींमध्ये आज नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात जमलेत. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे देखील नमाज पठणासाठी गेलेत. तिकडची ही दृश्य आहेत. संपूर्ण देशभर रमजान ईदचा उत्साह आणि सकाळपासूनच प्रत्येक मशिदीत आज गर्दी दिसतेय मुस्लिम बांधवांची नमाज अदा करण्यासाठी. आणि ही औरंगाबादच्या मशिदीतली दृश्य आहेत जिथे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे देखील ईद निमित्तानं नमाज पठणासाठी गेले. तर औरंगाबादमधली ही आपण मशिदीतली दृश्य पाहतोय जिथे नमाज अदा करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील. मात्र इम्तियाज जलील हे भावूक झालेले दिसतायत. आज रमजान ईद सण आहे मुस्लिम धर्मियांसाठी. पवित्र असा रमजान महिना संपल्यानंतर आज रमजान ईद आणि या दरम्यान नमाज पठणासाठी ज्यावेळेला ते मशिदीमध्ये गेले त्यावेळी ते भावूक झालेले दिसले. अर्थात या मागे नेमकं काय कारण आहे? अर्थात राज्यामध्ये सध्या मशिदींवरचे भोंगे किंवा या संदर्भात जे काही राजकारण सुरू आहे या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील हे भावनिक झालेले दिसतायत आज ईद निमित्तानं नमाज पठणासाठी गेलेले असताना. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम औरंगाबादमधून आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, आज मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद आणि त्यानिमित्तानं इम्तियाज जलील मशिदीत गेलेत, मात्र त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसतायत. हे बघा, आपण काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. यामध्ये भोंगे किंवा त्या विषयाचा काही एक संबंध नाहीये. या ठिकाणी पवित्र नमाज अदा केल्यानंतर अल्लाह पुढे आपल्या सगळे जे काही गुन्हे घडलेले आहेत त्याबद्दलची आपण कबुली द्यायची असते.
त्याबद्दलची आपण दया याचना करायची असते. हे पवित्र नमाजच्या नंतर करतात आणि यानंतर फक्त इम्तियाज जलील नाही तर या ठिकाणचे अनेक लोक रडत असतात, कारण ते जुन्या झालेल्या चुकांचा या ठिकाणी अल्लाह समोर कबुली देत असतात, अल्लाह समोर माफी मागत असतात, अल्लाह समोर सरेंडर करत असतात आणि हा फार भावनिक क्षण असतो. या भावनिक क्षणामध्ये जे मौलवी आहेत, मौलवी स्वतः लाऊडस्पीकरवर सगळ्यांच्या वतीने अल्लाहला अर्जव घालत आहेत. आमच्याकडून काय चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर, आमच्या हातून चांगलं काम होऊ दे, अशा पद्धतीचं अर्जव या ठिकाणी असतं. आणि त्या अर्जव आणि मौलवींचं जे काय आव्हान असतं त्यामुळं अनेक लोक भावनिक होतात. ज्यांच्या हातून चांगलं काम झालं असेल किंवा वाईट काम झालं असेल त्याची माफी मागण्याचा हा सुवर्ण संधी असते वर्षातून एकदा, रमजानची पवित्र नमाज झाल्यानंतर. त्यामुळं अशा पद्धतीचे अश्रू आपण बघतोय. इम्तियाज जलील हे स्वतः या ठिकाणी सामान्य लोकांमध्ये ईद निमित्त नमाज अदा करायला आलेले आहेत. हजारो लोकांमध्ये इम्तियाज जलील खाली बसलेले आहेत. कुठेही बडेजाव नाही, खासदार असल्याचा बडेजाव नाही. त्यामुळे कॉमन पीपलमध्ये बसून त्यांनी नमाज अदा केली आणि नमाज अदा केल्यानंतर जे काही क्षमायाचना असते अल्लाह समोर, ती क्षमायाचना आता सुरू आहे आणि त्या क्षमायाचनेच्या याच्यामध्ये आपण बघतोय की इम्तियाज जलील अत्यंत भावुक झालेले आहेत. आता नेमकं त्यांच्या मनात काय चाललं असेल हे आपल्याला सांगता येणार नाही, मात्र निश्चितपणे हा भावनिक क्षण असतो. अत्यंत भावुक मुस्लिम बांधव या ठिकाणी होतात. फक्त देवासमोर सरेंडर करणे, देवासमोर क्षमायाचना करणे, देवासमोर येणाऱ्या काळात माझ्या हातून पाक म्हणजे पवित्र काम होते, आमचे जे काही गुन्हे झाले असतील त्याला माफ कर अल्लाह, अशा पद्धतीची ही सगळी प्रार्थना याचना अल्लाह समोर असते आणि अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला या ठिकाणी दिसतात. इम्तियाज जलील सुद्धा भाविक झालेले आहेत. मागच्या 10 मिनिटापासून जे आहे अर्जव चालू आहे. अल्लाह समोर सगळ्या गोष्टीची कबुली असेल, जे काही असेल आणि फक्त मुस्लिम बांधवांसाठीच या ठिकाणी देवाकडे याचना, अल्लाकडे अर्चना केली जात नाही, तर संबंध मानव जातीसाठी या ठिकाणाहून जे आहे देवाकडे एक याचना केली जाते. ती याचना सुरू आहे आणि या याचनेदरम्यान आपण बघतोय की इम्तियाज जलील अत्यंत भावुक झाले आहेत. मागच्या 10 मिनिटापासून त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, भाविक आहेत आणि निश्चितपणे हा खूप चांगला क्षण असतो पवित्र नमाजच्या. ईद नंतर जे काही या क्षमा याचना अर्चव असते त्यासाठीच या ठिकाणी येतात, जे काय आपली चुकी झाली असतील किंवा हे झालं असेल. सर, ईदच्या सर्वप्रथम शुभेच्छा. काय म्हणाल एकंदरीतच फार सर? धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे आज ईद निमित्तानं पवित्र रमजान महिना संपल्यानंतर जी नमाज अदा केली जाते ईदच्या निमित्तानं आहे. या 2 वर्षामध्ये करोनामुळे अनेक लोक आम्ही गमावले. माझ्यासाठी हे ईद याच्यासाठी हे आहे की माझी आई वारली 2 महिना अगोदर, तर ईद तिच्याशिवाय पहिली ईद आहे. पहिली ईद आहे. सर, फार भावनिक झाला सर. मला माहित आहे देवासमोर क्षमा याचना आहे, अल्लाह समोरची प्रार्थना आहे. तुम्ही भावनिक झालात, तुम्ही नाही तर अनेक लोक या ठिकाणी भावनिक. काय क्षण असतो सर? देखिए, ये जितने भी लोग यहाँ पर आए हैं ये सब खुशनसीब है कि आज वो जिंदा है कि ये ईद मना सक रहे हैं. इन 2 सालों के अंदर हमने न जाने कैसे कैसे लोगों को, अपने रिश्तेदारों को, अपने दोस्तों को हमने खोया है. आज मुल्क के जो हालात है उस हालात को देखते हुए ये बहुत ज़रूरी है कि इस मुल्क के अंदर अमन रहे, सब भाईचारगी रहे और जो नफ़रतों का कारोबार चल रहा है इस मुल्क के अंदर वो जल्द से जल्द ख़त्म हो. इसकी ही दुआएं हम सब ने मिलकर की है. आज जिस तरह से मस्जिदों को निशाना बनाया जा रहा है, आज नमाज पढ़ने से रोका जा रहा है, तो ऐसे हालात को दूर करे, इसके लिए इतने सारे लोगों ने, हम सब ने दुआएं की है. और सबसे अहम बात यह है कि मुल्क में भाईचारगी, अमन और शांति रहे, इसके लिए हम सब ज्यांनी जे काय वातावरण खराब केलेलं आहे त्यांना पण सुबुद्धी द्या असं अल्लाहकडे प्रार्थना केली. देखिए, बस अल्लाह से यही दुआ करते हैं कि ये मुल्क बहुत अजीम है और इस मुल्क की सबसे खासियत यही है कि इस मुल्क के अंदर पिछले 70 सालों से हर मज़हब के लोग यहाँ पर अपने त्योहारों को मनाते हैं, मिलजुल कर रहते हैं. लेकिन पिछले कुछ महीनों से या पिछले कुछ सालों से जो हालात देखने को मिल रहे हैं
ऐसी कोशिशें हो रही है कि इस मुल्क को कमज़ोर किया जाए करके, लेकिन यहाँ के मुसलमानों ने अहद किया है कि तुम जितनी भी कोशिश करें इस मुल्क को हम मजबूत करेंगे, यहाँ पे अमन और भाईचारा जिंदा रखें. तर एक शेवटचं म्हणजे इथं दुवा जी मागितली आलेली आहे ती फक्त मुस्लिम बांधवांसाठी नाही, सर्व जाती धर्मांसाठी दुवा या ठिकाणी मागण्यात आलेली आहे. देखिए, इस्लाम धर्म यही बात कहता है कि पैगंबर मोहम्मद साहब ने जो सीख दी है वो इंसानियत के लिए दी है. उन्होंने मज़हब के लिए नहीं कहा है, उन्होंने कहा है कि इंसानियत के लिए हमें काम करना है. तो यहाँ पर सिर्फ है तो मुसलमानों के लिए नहीं दी गई है, बल्कि तमाम जितने भी लोग इस मुल्क के अंदर रहते हैं, दुनिया में रहते हैं, किसी भी जात धर्म के हो, उन सब की खुशहाली के लिए, अमन के और उनकी शांति के लिए दुआ की गई है. बघितलं आपण या ठिकाणी की तर ईदची नमाज अदा केल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब कराच. फेसबुकवरती सुद्धा मला फॉलो करा.